नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता किचनमध्ये भूमी काम करत असते. तेवढ्यातच तिथे मानसी येते. मानसी म्हणत असते, ताई, तू सांगितलेल्या डॉक्टरांकडे आम्ही IVFसाठी प्रयत्न करतोय. तिथे आम्ही आता संपूर्ण प्रोसिजर पुन्हा एकदा सुरू केलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला खूपच जास्त छान वाटतं. भूमी म्हणते, अरे वा, ते डॉक्टर खरंच खूप चांगले आहेत. तिथे सगळं काही नीट होईल. तेव्हा इथे भूमी म्हणते, म्हणजे आता लवकरच मी मावशी होणार आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, लवकरच तुझ्या मनासारखं होऊ दे. आता खूप वर्ष झाली ना गं. आम्हालासुद्धा वाटतं की आम्हालासुद्धा काहीतरी बाळ असावं. आणि आता तू सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो आहे आणि तिथे आम्ही आता IVFसाठी प्रयत्न करतो आहे. तेव्हा भूमी म्हणते, बघ मानसी, आता सगळं काही नीट होणार. या घरामध्ये लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला सुद्धा छान वाटत असतं. ती म्हणत असते की सगळं काही चांगलं होऊ दे आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणते, ताई, तू का नाही माझ्याबरोबर हॉस्पिटलला आलीस? तुला माहिती आहे, तू माझी स्ट्रेंथ आहेस. तू आली असतीस तर मला खूप बरं वाटलं असतं. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी तुझ्याबरोबर येणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आपल्याच विचारांमध्ये असते. पाणी वगैरे मानसी पीत असताना भूमीला आठवत असतं की इथे आता अपूर्वाने कशा पद्धतीने त्यांना प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा भूमी म्हणते की अपूर्वाने एका गुन्हेगाराला प्रश्न विचारावेत तसे आम्हाला प्रश्न विचारले. तिला आमच्यावरती संशय आला होता का? म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा आकाश चुकीच्या ॲड्रेसवरती गेला, तिथेसुद्धा अपूर्वा होतीच आणि इथेसुद्धा ती गुन्हेगाराला शोधायला आली होती. पण त्या क्राईम ठिकाणी आम्हालासुद्धा तिने बघितलं आणि आम्हाला तिने प्रश्न विचारले. मला असं वाटतं की ती रागिनी आत्यांच्या या केसच्या खूपच जास्त मुळाशी जाण्याचा प्रयत्न करते. आता तो माणूस तर मेलाय, पण मास्टर माइंड जिवंत असेल ना? तेव्हा इथे अपूर्वा त्या मास्टर माइंडला शोधून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करत असेल, हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी विचारत असताना इथे आता सगळी फोडणी करपून गेलेली असते. गॅसवरती जी फोडणी असते ती करपून गेलेली असते. तेव्हा मानसी म्हणते, अगं ताई, लक्ष कुठे आहे तुझं? सगळी फोडणी करपून गेली बघ ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अरे देवा, सॉरी, ते मी थोडा विचार करत होते ना, म्हणून माझं लक्षच नाही गेलं. तेव्हा इथे मानसीने गॅस वगैरे बंद केलेला असतो. तेव्हा मानसी काळजीनेच भूमीला विचारते की ताई, नक्की काय झालंय गं? कसला विचार करतेस तू? हे बघ, हल्ली तू खूप जास्त विचारांमध्ये असतेस हा. हे बघ, माझ्यापासून तू काही लपवू नकोस. प्लीज सांग ना मला, काय झाले? कसला विचार करतेस? हे बघ ताई, मला तुला इतकं टेन्शनमध्ये बघवत नाही आहे. जे काही असेल ते प्लीज सांग बरं मला. माझी शपथ आहे तुला. तेव्हा इथे आता भूमी मानसीला सांगते की इथे क्राईमच्या ठिकाणी आम्ही चुकून गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर अपूर्वाने आम्हाला गुन्हेगारासारखे प्रश्न विचारले होते. तेव्हा इथे मानसी म्हणते, मग एक सगळं तू बलदेव दादाला सांग. अपूर्वाताईने जे काही केलं ते चुकीचं होतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव येतो आणि म्हणत असतो की अपूर्वा, तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तुला मी जे सांगितलं होतं की ही गोष्ट करू नकोस, तू तीच गोष्ट करतेस. मी तुला सांगितलं होतं, भूमी आणि आकाश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना तू कधीच दुखवू नकोस. पण आज तू त्यांना दुखवलंस. त्यांना तू इथे क्राईमच्या ठिकाणी बघितलंस. ते चुकून तिथे आले होते असं म्हणाले ना, मग तरीसुद्धा एका गुन्हेगाराला प्रश्न विचारावेत तसे प्रश्न का विचारलेस तू त्यांना? तुझा त्यांच्यावरती विश्वास नाही आहे का? अगं, ते दोघेजणं खूप चांगले आहेत. पण तू काय केलंस? त्यांना तिथे बघितलंस. ते तुला सांगतायत की आम्ही चुकून आलो, तरीसुद्धा त्यांना हवे तेवढे प्रश्न विचारलेस. हे बघ अपूर्वा, मी तुला आधीच सांगितलं होतं, भूमी आणि आकाश माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या दोघांनी मला आसरा दिला. ते दोघं जण आहेत म्हणून मी आज बलदेव आहे. कळतंय तुला? म्हणून हे बघ, मी तुला फक्त एकच गोष्ट सांगेन अपूर्वा, तू त्यांना दुखावलेस, त्यामुळे तू त्यांची माफी माग. मला हे अजिबात आवडणार नाही की माझ्या बायकोने त्यांच्यावरती संशय घेतलेला किंवा त्यांना दुखावलेलं. म्हणून तू माझ्यासाठी जा आणि त्यांची माफी माग. तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघ, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. माझ्या जागी दुसरा कुठला ऑफिसर असता
तर त्यानेसुद्धा कदाचित तेच प्रश्न विचारले असते जे मी विचारलेत. मग त्याच्यामध्ये मी चुकीचं असं काय केलं आहे? मी का त्यांची माफी मागू? आणि मी तर म्हणते मुळात क्राईमच्या ठिकाणी हे दोघेजण गेलेच कसे? आणि मॅपवरती त्यांना ते लोकेशन का बरं दाखवलं असेल? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, "हे बघ बलदेव, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. मी काही चुकीचं केलं असं मला वाटत नाही." तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, "हे बघ अपूर्वा, मला कळतं हे तुझं प्रोफेशन आहे. पण कधी-कधी घरातल्या माणसांबरोबर एवढं स्ट्रिक्ट होऊन जमत नाही गं. जर इथे भूमी आकाश तिथे आले होते, तू त्यांना व्यवस्थितरित्यासुद्धा समजावून सांगितलं असतंस ना. तू त्यांना इथे एखाद्या गुन्हेगारासारखं ट्रीट करायला नको होतंस. त्यामुळे तू त्यांची माफी मागितलीस तर मला बरं वाटेल." असं आता बलदेव म्हणतो. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, की इथे आता या घरामध्ये हळूहळू ठिणगी पडायला हवी आहे. मला हे घर दुभंगलेलं हवं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणते, "बघच बलदेव, आता मी काय करते ते." त्यानंतर प्रेक्षकांनो, मानसी येत्याने म्हणत असते, "भूमिताई, मी बलदेव दादाला सगळं काही सांगितलं. कारण का त्यालासुद्धा कळायला हवं ना की अपूर्वा चुकले ते." तेव्हा भूमी म्हणते, "अगं मानसी, तू का बलदेव दादाला सांगितलंस? आता तो जाऊन अपूर्वाला सांगेल. मग हे आम्ही चाड्या केल्यासारखं नाही होणार का? म्हणजे मी तुला सांगितलं, तू बलदेव दादाला सांगितलंस, हे चाड्या केल्यासारखंच होईल." तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, "हा वाटू दे ना चाड्या केल्यासारखं. आणि तसंही अपूर्वाताईंचं वागणं मी सुद्धा बघते. काही दिवस त्या खूपच जास्त वियर्ड वागतायत. मग त्यांच्या वागण्याला कुठेतरी आळा बसायला हवा ना. मला सुद्धा आवडत नाही त्यांचं हे सतत घरामध्ये ACP म्हणून फिरणं, सतत इथे इंट्रोगेशन करणं, लोकांना प्रश्न विचारणं, त्यांचं हे वियर्ड वागणं मलासुद्धा आवडत नाही. कुठेतरी त्यांच्या या वागण्याला आळा बसायला हवाच होता. बरं झालं मी बलदेव दादाला सांगितलं. आता बलदेव दादा जाईल आणि चांगली तिची कान उघडणी करेल." त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशसुद्धा खाली येतो. भूमी म्हणत असते, की "अपूर्वा, अगं काय बोलायचं आहे तुला, बोल ना." तेव्हा अपूर्वा म्हणते, की "इथे आता आकाशदादांना सुद्धा येऊ दे. सगळ्यांसमोर एकदाच बोलेन." तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश येतो. तो म्हणतो, की "काय झालं अपूर्वा? तू तर इथे सगळ्यांनाच बोलावलेस. काय एवढं बोलायचं आहे तुला, बोल ना." तेव्हा अपूर्वा म्हणत असते, "काही नाही. सकाळी तुम्ही त्या क्राईम लोकेशनवरती आला होतात आणि मी तिथे तुम्हाला काही प्रश्न विचारले. आता ते माझं कामच आहे, म्हणून मी तुम्हाला ते विचारलेले प्रश्न होते. आमच्या जागी दुसरं कुणी असतं तरीसुद्धा ते प्रश्न तुम्हाला विचारलेच असते. पण तुम्हाला राग आला, तुम्हाला वाईट वाटलं आणि त्यासाठी मी तुम्हाला दुखावले असं बलदेवला वाटतंय आणि म्हणून मी तुमची माफी मागते." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "हे बघ अपूर्वा, अगं तू आमची माफी मागू नकोस. आपण एका घरामध्ये राहतो आणि एका घरामध्ये राहून आपण एकमेकांची माफी मागणं मला योग्य वाटत नाही. आपण हा विषय सोडून देऊया ना. प्लीज तू माफी मागू नकोस." तेव्हा अपूर्वा म्हणत असते, "मी हा विषय सोडूनच दिला होता आणि तो सुद्धा सकाळीच. पण कदाचित तुम्ही हा विषय सोडून दिला नव्हता. म्हणूनच तुम्ही ही गोष्ट बलदेवला सांगितलीत ना. म्हणून मी तुमची इथे माफी मागते त्याच्या सांगण्यावरून." तेव्हा इथे भूमी म्हणते, "नाही अपूर्वा, असं नाही आहे. मी बलदेव दादाला काहीसुद्धा सांगितलेलं नाही आहे." तेव्हा इथे मानसी म्हणते, "हे बघा अपूर्वाताई, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण भूमिताईने बलदेवला काहीही सांगितलेलं नाही आहे. भूमिताईने माझ्यासमोर मन मोकळं केलं आणि मला ती गोष्ट आवडली नाही. म्हणून मी बलदेव दादाला जाऊन सांगितलं, की ताई कधी खोटं बोलत नाही म्हणून. आणि म्हणून इथे बलदेव दादा तुमच्याजवळ बोलला असेल. पण या सगळ्यामध्ये भूमिताईची काही चूक नाही आहे. खरं तर भूमिताई मला म्हणत होती, की तू कुणाला काही सांगू नकोस म्हणून. अपूर्वाचा गैरसमज झाला असेल, पण माझ्याच मनात राहिलं नाही. मलाच तिथे जाऊन बलदेव दादाला सगळं सांगायचं होतं, म्हणून मी सांगितलं." तेव्हा अपूर्वा म्हणते, "मानसी, मग याला चाड्या करणं नाही का म्हणत? म्हणजे तुम्हाला जर माझ्याशी काही प्रॉब्लेम होता, तुम्हाला जर माझ्याबरोबर काही बोलायचं होतं, तर मला स्पष्टपणे सांगितलं असतं. मला तुमचं म्हणणं पटलं असतं, तर मी लगेच तुमची माफी मागितली असती ना. तुम्हाला ही गोष्ट बलदेवला सांगायची काय गरज होती? म्हणजे तुम्हाला इथे बलदेवला माझ्या विरोधामध्ये भडकवायचं होतं का?" तेव्हा आकाश म्हणतो, "हे बघ अपूर्वा, गैरसमज करून घेऊ नकोस. बलदेवला आम्ही कुणीच काही सांगितलेलं नाही आहे आणि तुलासुद्धा कुणी काही बोलणार नाही. तू तुझं काम कर ना, कोण नको बोलतंय. पण हे बघ, सकाळी तू आम्हाला जसे प्रश्न विचारलेस, त्यामुळे आम्हाला वाईट वाटणारच. आम्ही सांगितलं होतं तुला, क्राईमच्या ठिकाणी आम्ही चुकून आलो होतो. तिथे आम्हाला येण्याची काही गरज नव्हती. आम्ही लगेच तिथून निघून गेलो ना. जसं आम्हाला कळलं की तिथे खून झालाय, आम्ही लगेचच तिथून निघालो. आम्ही तुझ्या कामामध्ये
कधीच हस्तक्षेप केला नाही आहे आणि ना कधी करणार. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हे बघ अपूर्वा, मानसीने मला सांगू दे अथवा नको सांगू दे, भूमीने मला काही सांगितलेलं नाही आहे आणि मी आताही तुला तेच म्हणेन की नकळतपणे का होईना, तुझ्या इथे कामामुळे का होईना, पण तू आकाश आणि भूमी यांना दुखावलेला आहेस हे मात्र नक्की. आणि म्हणून मी तुला म्हणालो की त्यांना सॉरी म्हण, नाहीतर मला तुला असं बोलायची अजिबातच गरज नव्हती. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बलदेव, पण तरीसुद्धा मला इथे ही गोष्ट नाही आवडली. जर यांच्यासाठी हा विषय संपला होता तर तो पुन्हा विषय बाहेर यायचीच गरज नव्हती. पण इथे तुमची इच्छा होती ना की मी सगळ्यांसमोर तुमची माफी मागावी, तर घ्या, मी आता सगळ्यांसमोर तुमची माफी मागते. मला माफ करा की सकाळी मी तुम्हाला असे प्रश्न विचारले. तेव्हा इथे भूमी म्हणते, प्लीज अपूर्वा, प्लीज माफी मागू नकोस, खरंच याची काही गरज नाही आहे. अपूर्वा म्हणते, गरज कशी नाही आहे, गरज होती म्हणूनच तर बलदेवपर्यंत ही गोष्ट पोचली ना. मग आता बलदेवची इच्छा आहे ती तर मला पूर्ण करायलाच हवी. तेव्हा बलदेव म्हणतो की त्यांची माफी मागायला हवीच होती अपूर्वा, कारण ते दोघेजण कधी चुकत नाही, कधीच कुणाला अंतर देत नाही. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, नाहीतर काय, भूमी आणि आकाश दोघेजण कधीही चुकू शकत नाही, असं अथर्वचं सुद्धा म्हणणं असतं. अथर्व म्हणतो की आकाश आणि भूमिताई या दोघांनी मिळून हे घर अगदी व्यवस्थित सांभाळले, नावारूपाला आणले. हां, ते दोघंजणं जर काही लपवत असतील तर योग्य वेळ आल्यानंतर ते आम्हाला सांगतील सुद्धा. आमचा इतका विश्वास आहे त्यांच्यावरती की ते दोघेजणं कधीच काही लपवणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा इथे आता भयंकर चिडलेली असते. ती आपल्या रूममध्ये येते. तिला इतका राग आलेला असतो कारण तिला माफी मागायला सांगितलेली असते. तेव्हा ती इथे राग कंट्रोल करण्यासाठी 100, 99, 98, 97 असं ती आता उलटं काउंट करत असते आणि आपला राग घालवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे आता काउंट करत असताना त्या ठिकाणी बलदेव येतो आणि म्हणतो, थँक्यू अपूर्वा, तू इथे आकाश आणि भूमीची माफी मागितलीस. माझ्यासाठी का होईना, पण तू माफी मागितलीस, त्यासाठी खरंच थँक्यू. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे बलदेव, कळते ना तुला. सकाळी मी त्यांना प्रश्न विचारले होते कारण मी तिथे ACP होते म्हणून. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तरीसुद्धा प्रश्न विचारले गेले असतेच ना. मी फक्त माझं काम केलं, त्याच्यामध्ये मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, पण तू मला माफी मागायला लावलीस. हे बघ, माफी मागून मी काही लहान होत नाही आहे, पण खरोखर जेव्हा माझं चुकलं असेल ना तेव्हा मी मनापासून माफी मागेन. पण जेव्हा माझी काही चूक नसेल, मी माझं काम करत असेन आणि त्याच्यामध्ये जर मला नातीगोती जपण्यासाठी इथे थँक्यू सॉरी करावं लागत असेल तर माझ्यासाठी ते शक्य होणार नाही आहे, कळलं तुला. हे बघ, मी आता तर सॉरी म्हणाले, पण यापुढे जर माझी चुकी नसेल तर तू मला माफी मागायला लावायची नाही, मला ते आवडणार नाही आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अच्छा, म्हणजे इथे अपूर्वाने सगळ्यांसमोर जी माफी मागितली ती फक्त मी सांगितलं होतं म्हणून, मनापासून नाही. आणि सकाळी ती ज्या पद्धतीने वागत होती ते वागणं तिचं मला अजिबात पटलेलं नाही आहे. तिचं बिहेवियर खूपच जास्त चेंज झालेलं आहे. ही गोष्ट आता बलदेवच्या लक्षात आलेली असते. तेव्हा बलदेवलासुद्धा अपूर्वाचं हे वागणं खटकायला लागलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वाने सांगितलेलं असतं की पुन्हा मला कुणाचीच माफी मागायला सांगायची नाही, मी कुणाची माफी नाही मागणार आहे. त्यानंतर इथे बलदेवला आता तिचं हे वागणं काही कळतच नसतं. म्हणजे एका क्षणामध्ये चांगलं आणि एका क्षणामध्ये इथे बदललेलं तिचं हे वागणं आता बलदेवच्या लक्षात येत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने फोन केलेला असतो, ते म्हणजे इन्स्पेक्टर ऑफिसर गायकवाड सरांना. आकाश म्हणत असतो, गायकवाड सर, बिझी आहात का तुम्ही? मी तुम्हाला फोन केला होता, एका सोशल इव्हेंटमध्ये मला तुम्हाला इन्व्हाइट करायचं होतं, त्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणत असतात की आकाश सर, सॉरी, पण मी येऊ शकणार नाही आहे, कारण का माझी ड्युटी इथे सरांनी खूपच जास्त महत्त्वाच्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्या ठिकाणी मी बिझी आहे, तेव्हा मी तरी येऊ शकणार नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे त्या गोडाऊनमध्ये जो मर्डर झाला त्या केसवरती आहात का तुम्ही? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही नाही, त्या केसवरती मी नाही आहे, त्या केसवरती तर अपूर्वा मॅडम काम करतायत ना, त्यामुळे त्या ठिकाणी तर मी नाही आहे, मी दुसरीकडे एका महत्त्वाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बिझी आहात, मी समजू शकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आकाश काय झालं, तू बोलास का गायकवाड सरांबरोबर, काय म्हणाले ते?
या केसवरती कोण आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की नाही, काल जो खून झाला गोडाऊनमध्ये त्या केसवरती तर गायकवाड सर नाही आहेत, त्या केसवरती अपूर्वाच आहे आणि ती आता या केसचा अगदी खोलवरती जाऊन शोध घेणार आहे, हे सुद्धा गायकवाड सर म्हणाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी तर आता घाबरलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, काय करायचं भूमी? हे बघ, आपल्याला आता घाबरून जमणार नाही आहे. जे काही होईल ना ते आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता हवालदार जाधव म्हणालेले असतात की मॅडम, तुम्ही त्या नंबरची संपूर्ण डिटेल काढायला सांगितली होती ना? हे बघा, या मोबाईलमधून जेवढी डिटेल काढावी लागेल तेवढी काढली, शक्य आहे ते केलं आहे. पण यातले नंबर, जे काही रेकॉर्डिंग वगैरे आहे ते सगळं डिलीट केलेलं आहे मॅडम. मी स्वतः तपासलं आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की डिलीट केलेला डेटा रिकवर करता येतो हे कदाचित डिलीट करणाऱ्या माणसाला माहिती नसेल नाही का? आता यातला संपूर्ण डेटा मी रिकवर करणारच, असं अपूर्वा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणते की जाधव, एक काम करायचं, मी जो नंबर तुम्हाला दिला होता ना, त्या नंबरचे सगळे आता इथे कॉल रेकॉर्ड्स, तो रिपोर्ट मला हवा आहे. त्याचबरोबर लोकेशन रिपोर्टसुद्धा मला हवा आहे आणि जो माणूस काल मेला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा मला हवा आहे. मला सगळी माहिती हवी, अगदी इत्थंभूत. तेव्हा जाधव म्हणतात, ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला सगळी माहिती गोळा करून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणत असते की आता लवकरच या घराला मला उद्ध्वस्त करायचं आहे. कारण का, या आकाश महाजनने माझं कुटुंब, माझं घर उद्ध्वस्त केलं ना, मग आता मी सुद्धा याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार. त्या आकाशला तर मी त्रास देणारच आहे, पण हे घरसुद्धा दुभंगलं पाहिजे, अशी अपूर्वाची इच्छा असते. त्या दिशेने अपूर्वाने वाटचाल सुरू केलेली असते. ती म्हणते, रागिनी पटवर्धन, तुमच्या विरोधामध्ये लवकरात लवकर पुरावे सापडू दे आणि त्याचबरोबर जो कुणी तो माणूस मेलाय ना, त्याचा या आकाश आणि भूमीजवळ काही कनेक्शन आहे का, काही संबंध आहे का, ते सुद्धा मला बघायचं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी भयंकर टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, आकाश, मला तुला सॉरी म्हणायचं आहे. हे बघ, सकाळी जे काही घडलं ते भावनेच्या भरामध्ये मी इथे मनूला सांगून बसले आणि मानसीने बलदेव दादाला सांगितलं आणि मग ते अपूर्वापर्यंत पोचलं. तेव्हा इथे त्यासाठी मी तुला सॉरी म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, तू सॉरी म्हणू नकोस. या सगळ्यामध्ये तुझी खरंच काही चूकच नाही आहे ना. हे बघ, आता जरी अपूर्वा आपल्याला प्रश्न विचारते तेव्हा आपण लगेच टेन्शनमध्ये येतो. कारण कसं, आपल्या हातून गुन्हा घडला आहे ना, पण आपण सराईत गुन्हेगार नाहीत. त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर आपण लगेच पॅनिक होणं हे अगदी स्वाभाविकच आहे ना. तेव्हा तू काळजी करू नको. पण यावेळी नाही, पण पुढच्या वेळी लक्षात ठेव, कुणाला काही सांगू नकोस, नाहीतर विनाकारण घरामध्ये वाद होतील आणि तेच तर आपल्याला नको आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आपण इतके टेन्शनमध्ये असतो ना की कुणी काही विचारलं तरीसुद्धा पहिला विचार आपला हाच डोक्यामध्ये येतो, रागिनी आत्याचा, बरोबर ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आकाश, बरोबर बोलतोयस तू. तेवढ्यातच तिथे आता क्षितिजा आलेली असते आणि ती म्हणते, हँड्स अप. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी बघतात तर काय, क्षितिजा पोलीस झालेली असते. तेव्हा क्षितिजा म्हणते की मी पोलीस झाले ना, मग आता तुम्ही दोघेजणच चोर आहात. मी तुम्हाला चोरांना पकडणार आणि अरेस्ट करून ठेवणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो की तुला हा युनिफॉर्म कोणी दिला? तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजा म्हणते की इथे अपूर्वा काकूने मला हा युनिफॉर्म दिलेला आहे. मोठं होऊन मला इथे पोलीस बनायचं आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, काय, मोठं होऊन तुला पोलीस बनायचं आहे? काही गरज नाही आहे त्याची पोलीस वगैरे बनायची. आपला बिझनेस आहे ना, आपला बिझनेस सांभाळलास तरीसुद्धा चालेल, पोलीस बनायची काही गरज नाही आहे तुला. तेव्हा इथे आता क्षितिजाला टेन्शन येतं की बाबा असं का बोलला मला. क्षितिजाला सुद्धा इथे वाईट वाटलेलं असतं. तेव्हा भूमी तिथे येते आणि क्षितिजाला गप्प करत असते. ती म्हणत असते, नाही या बाळा, रडायचं नाही. तुला पोलीस बनायचं आहे का? बरं ठीक आहे, तू पोलीस बन, काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, काय चाललं हिचं? हे बघ क्षितिजा, पोलीस वगैरे होण्याची गरज नाही आहे, कळलं ना तुला? तरीसुद्धा इथे आता भूमी दोघांनाही समजून घेत असते आणि म्हणत असते, असू दे ना आकाश, क्षितिजा, तुला पोलीस व्हायचं आहे ना, मग त्यासाठी आता अभ्यास खूप करावा लागणार. अभ्यास करायचा आणि पोलीस व्हायचं, ठीक आहे ना, चालेल ना? तेव्हा इथे क्षितिजा आकाशकडे बघते आणि त्याला म्हणते की कट्टी. तेव्हा भूमी म्हणते, नाही, बाबाजवळ कट्टी नाही घ्यायचा, हे चांगलं नाही आहे.
बाबा बिचारा किती लाड करतो. बाबा तुझ्यासाठी काय काय करतो सांग बरं. मग तरीसुद्धा तू इथे आता बाबाजवळ कट्टी घेणार आहेस का? अजिबात कट्टी घ्यायची नाही हां. आणि त्यानंतर इथे भूमी क्षितिजाला आता जवळ घेऊन गप्प करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा म्हणत असते की चला, रागिनी पटवर्धनाच्या मुळाशी जाण्याचा मार्ग सापडला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, रागिनी हत्येची केस आता रिओपन झालेली आहे आणि तुला माहिती आहे त्या केसवरती इन्चार्ज म्हणून कोण आहे? तर अपूर्वाच त्या केसवरती इन्चार्ज म्हणून आलेली आहे. तेव्हा भूमी म्हणते की चला, म्हणजे 7 वर्ष जे गुपित गुपित ठेवलं होतं ते आता लवकरच बाहेर पडणार आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा विचारत असते आणि ते म्हणजे क्षितिजाला की अपूर्वा, माझ्या प्रश्नांची उत्तरं देशील का असं म्हणत असते. तेव्हा क्षितिजा म्हणते हो, देईन ना सर्व प्रश्नांची उत्तरं. तेव्हा अपूर्वा म्हणते की तू तुझ्या आईवडिलांना रागिनी हत्येबद्दल प्रश्न विचारायचे आणि मग ते दोघेजण रागिनी हत्येबद्दल जे जे काही सांगतील ना ते तुला येऊन मला सांगायचं आहे. कळलं का? तेव्हा त्यांचं बोलणं भूमीने ऐकलेलं असतं.